नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आपण एक सेंटेन्स प्रॅक्टिस सिरीज घेऊन येत आहोत। त्याच्यामधलं आज 381 नंबरचं वाक्य, याच्या अगोदरचे 1 पासूनचे पूर्ण 380 वाक्य तुम्ही बघा, तुम्हाला इंग्लिशची प्रॅक्टिस खूप चांगली मिळणार आहे। तर मित्रांनो, आजच्या सिरीजला आपण सुरू करूयात। आज पण आपण 40 वाक्य बघणार आहोत। अतिशय सोपे वाक्य आहेत। जसं वाक्य असेल त्या वाक्याचा मी तुम्हाला प्रकार किंवा काळ कोणता आहे किंवा कोणते शब्द त्याच्यामध्ये आपण कसे टाकलेत ते आपण बघूयात। चला, तर पहिलं वाक्य जे आहे ते आहे किती काम। तर हे प्रश्नार्थक वाक्य आहे, नाही का। तर याला आपण हाऊ मच ने सुरुवात करणार आहोत। तर कितीचा अर्थ होतो या ठिकाणी हाऊ मच। हाऊ मच आणि काम म्हणजे वर्क, सो हाऊ मच वर्क। तर अशा पद्धतीने बघा, मला किती काम करायचं आहे, हे जर वाक्य आपल्याला म्हणायचं असेल तर हे पहिले म्हणावं लागेल की हाऊ मच वर्क आय हॅव टू डू। तर अशा पद्धतीने या ठिकाणी हाऊ मच वर्क, खूप जास्त काम। बघा, जर तुम्हाला सांगितलं की खूप जास्त काम करायचंय, सो टू मच वर्क, टू मच वर्क। बघा, हाऊ मच म्हणजे किती आणि टू मच, आता टू चे दोन अर्थ होतात, TOO सुद्धा पण होतं आणि TOO खूप जास्त पण होतं। खूप जास्त, खूप जास्त। सो टू मच वर्क, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की खूप जास्त काम, की मला खूप जास्त काम आहे। आय हॅव टू डू टू मच वर्क। किती वर्षे, आता या ठिकाणी हाऊ मच न घेता आपण घेऊया हाऊ मेनी। हाऊ मेनी, हाऊ मेनी इयर्स। कितीसाठी आपण इथं हाऊ मच घेतलं आणि इथं कितीसाठी आपण हाऊ मेनी घेतलं, कारण अनकाउंटेबल नाउन जर असेल तर आपण हाऊ मच घ्यायचं आहे आणि काउंटेबल नाउन असेल तर आपण हाऊ मेनी घ्यायचे। म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्याला मोजता येऊन लगेच सांगत असेल 2 3 4 5, बघा हाऊ मेनी इयर्स, तर आपण सांगू शकतो की 10 वर्ष वगैरे, नाही का। खूप वर्ष, फक्त तुम्हाला एवढंच बोलायचं असेल खूप वर्ष, तर तुम्ही कसं बोलणार, मेनी इयर्स। मेनी इयर्स। बघा, आपल्याला खूप वर्ष म्हणायचं आहे त्याऐवजी आपण मेनी इयर्स म्हणा। किती वर्ष म्हणायचं आहे त्याऐवजी आपण हाऊ मेनी इयर्स असं म्हणा, प्रश्नचिन्ह। तर मित्रांनो, काय तर आपण छोट्या छोट्या शब्दांपासून जर बोलण्याची सुरुवात केली तर आपण ऑटोमॅटिक बोलायला लागू। एकदमच आपल्याला जेव्हा परफेक्ट येईल तेव्हाच आपण बोलायला सुरुवात करू, असं इंग्लिश कोणीही शिकत नाही मित्रांनो। तर जी सुरुवात होती ती एका शब्दाने होते। बघा, खूप वर्ष, जर एखादं तुम्हाला एवढंच म्हणायचं असेल तर तुम्ही त्याच्याऐवजी म्हणा मेनी इयर्स। आजपासूनच ठरवून घेऊ की हळूहळू आपण बोलण्याची सुरुवात करूया। चला बघूया पुढचं वाक्य। तर पुढचं वाक्य आहे किती कॉफी। इथं सुद्धा आपण मोजता न येणारी अमाऊंट आहे किंवा नाउन आहे, त्याचे अनकाउंटेबल आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणूया, हाऊ मच कॉफी। हाऊ मच कॉफी आणि प्रश्नचिन्ह, हाऊ मच कॉफी डू यू वॉन्ट, तुला किती कॉफी हवी आहे, नाही का। किंवा हाऊ मच कॉफी डू यू नीड, तुला किती लागणार आहे। तर पुढचं आहे किती चहा। आता हे वाक्य तुम्हाला लगेच येईल, कारण चहा आणि कॉफी दोन्ही पण अनकाउंटेबल आहे। तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण हाऊ मच टी, किती चहा, किती चहा घेशील तू, हाऊ मच टी विल यू टेक, असं आपण म्हणू शकतो। सो थोडासा चहा, अ लिटल टी, अ लिटल टी। तर अ लिटलचा वापर आपण थोडासा या अर्थाने या ठिकाणी केलेला आहे। आपण म्हणतो की दे थोडासा, नाही का, दे थोडासा, गिव मी अ लिटल, गिव मी, बघा थोडासासाठी अ लिटल, गिव मी अ लिटल। लिटलचा अर्थ होतो लहान, पण इथं नाही, मला लहान चहा दे असा होतो का त्याचा अर्थ, तर नाही, तर मला थोडासा दे, मला थोडासा दे। आता थोडासा दे म्हणजे या ठिकाणी दे थोडासा म्हणजे मी स्वतःला मागतोय म्हणून इथं मी लिहिलेलं आहे। किंवा त्याला थोडासा दे असं असेल तर गिव हिम अ लिटल, नाही का, त्यांना थोडासा दे, सो गिव देम अ लिटल, नाही का। तर ह्या पद्धतीने मी गृहीत धरले की दे थोडासा हे मी माझ्यासाठीच आहे, ठीक आहे। तर चला बघूया पुढचं वाक्य। तर मित्रांनो, बोलत असताना आपण कधी कधी असं म्हणतो की माझ्याकडून चूक झाली, अ मिस्टेक वॉज डन बाय मी। या ठिकाणी वॉज आहे, WAS, अ मिस्टेक वॉज डन बाय मी, माझ्याकडून चूक झाली किंवा चूक माझ्याकडून झाली। इथं चूकला फोकस केलेला आहे आपण, पण या ठिकाणी आहे मी चूक केली, सो आय डिड अ मिस्टेक। या दोन्ही वाक्याचा फरक एकच आहे
की आय डिड अ मिस्टेक हे आहे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, ज्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतो. आणि हे जे वाक्य आहे अ मिस्टेक वॉज डन बाय मी, हे पॅसिव्ह व्हॉइसमधलं वाक्य आहे. मित्रांनो, दोन्हीही वाक्यांचा अर्थ एकच आहे, कारण इथं पण मी चूक केली हा अर्थ होतो आणि इथं चूक माझ्याकडून झाली म्हणजे काय, तर मीच चूक केली तोच अर्थ होतो. मग या दोन वाक्यांमध्ये का फरक आहे किंवा असे दोन वाक्य बोलण्याचा काय अर्थ होतो, तर एकच अर्थ आहे मित्रांनो. इथं फोकस कर्त्यावर केलेला आहे की मी चूक केलेली आहे. आय डिड अ मिस्टेक, कोणी चूक केली, तर मी चूक केली. आणि इथं काय आहे, मिस्टेक इज डन बाय मी, मिस्टेक वॉज डन बाय मी, म्हणजे कोणाकडनं चूक झाली आहे, तर या ठिकाणी चुकीवर फोकस झालेले. काय झालेलं आहे, तर मिस्टेक झालेली आहे. अ मिस्टेक वॉज डन बाय मी, म्हणजे या वाक्यामधला जो कर्म आहे किंवा ऑब्जेक्ट आहे इंग्लिशमधून, तो इथं सब्जेक्ट बनलेला आहे. आणि हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होत असतं. अ मिस्टेक वॉज डन बाय मी, म्हणजे या वाक्यामध्ये महत्त्व कोणाला दिलं गेलेलं आहे, तर महत्त्व बघा वाक्यामध्ये करणारा असतो त्याला जास्त महत्त्व असतं. सो याला मिस्टेक वॉज डन बाय मी, म्हणजे मिस्टेक महत्त्वाची म्हटलेलं आहे इथं. आणि इथं काय म्हटलं आहे की करता आय डिड अ मिस्टेक, म्हणजे मी चूक केली, नाही का. तर ह्या दोन वाक्यांमध्ये हा फरक आहे मित्रांनो. फक्त प्रयोग बदल आहे, ज्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस, हे वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइसचं आणि हे एक वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइसचं. ज्याला अजून उदाहरणं आहेत ते बघूया. जसं की तिने खिडकी बंद केली, शी क्लोज्ड द विंडो, हे सुद्धा सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य, कारण करता आहे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि मग कर्म आहे. सो शी क्लोज द विंडो, आणि मग तिच्याकडून खिडकी बंद झाली. बघा, सो द विंडो वॉज क्लोज्ड बाय हर, नाही का, खिडकी तिच्याकडून बंद झाली. इथं तिने बंद केली, म्हणजे या वाक्यामध्ये तिने म्हणजे कर्त्यावर फोकस केलाय. आणि इथं खिडकी कोणाकडनं बंद झाली हे महत्त्वाचं आहे, म्हणजे खिडकी का बंद झाली किंवा खिडकी बंद झाली इथं फोकस केलेला आहे. सो इन पॅसिव्ह व्हॉइस द ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म जे असतं ते कर्ता म्हणून येत असतं. सो दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. इथं सुद्धा तिनेच बंद केली, इथं सुद्धा तिनेच बंद केली, पण सांगण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मग तुम्ही कोणतेही वाक्य म्हणू शकता, शी क्लोज द विंडो किंवा द विंडो वॉज क्लोज बाय हर, तर या अर्थाने, नाही का. तर बायचा अर्थ होतो कडून, हर म्हणजे तिच्याकडून, क्लोज म्हणजे बंद झाली. बघा पुढचं वाक्य आहे मी चहा बनवला. सो आय मेड टी, हे सुद्धा सिम्पल पास्टचं वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइस. आय मेड टी, आणि चहा माझ्याकडून बनवला गेला, म्हणजे बघा इथं मी आहे सुरुवातीला, इथं चहा आहे सुरुवातीला, मग चहा माझ्याकडून बनव, सारखंच झालं ना, मी बनवला आणि माझ्याकडून बनवला आहे. वाक्याचा अर्थ तर सारखा आहे, फक्त प्रयोग बदल आहे. आणि हे ग्रामरमध्ये असतं मित्रांनो, की ग्रामरच्या नियमानुसार हे ॲक्टिव्ह आहे आणि ग्रामरच्या नियमानुसार हे पॅसिव्ह आहे. दोन्ही वाक्यांचा अर्थ तर एकच आहे, चहा तर मीच बनवला आहे. सो टी वॉज मेड बाय मी. मग आता या वाक्याची रचना करत असताना याच्यामध्ये काय होतं, तर याच्यामध्ये काय होतं की हा टी पहिले घेऊन टाकायचा इकडे, जसं वाक्यामध्ये आपण आतापर्यंत तेच पाहिलं, सिम्पल पास्टमधलं ॲक्टिव्ह व्हॉइस आहे आणि ते पॅसिव्ह करायचं आहे. तर वाक्याचा जो ऑब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे वाक्यामध्ये क्रिया करणारा करता, बनवणारा कोण आहे, तर हा काय बनवलंय, तर चहा, आणि क्रिया काय आहे, क्रियापद काय आहे, तर व्हर्ब मेड आहे. मग आता याची रचना काय असते की ऑब्जेक्ट या ठिकाणी आला, ओके, ऑब्जेक्ट प्लस टू बी घेत असतं. जर वाक्य हे सिम्पल पास्टचं आहे तर टू बी या ठिकाणी वॉज येणार. जसं की आय मेक टी, मी चहा बनवतो, सो टी इज मेड बाय मी असं आलं असतं. पण इथं वाक्य आहे सिम्पल पास्टचं, म्हणून इथं सिम्पल पास्टमधलं टू बी घ्यावं लागेल आपल्याला. सो टी वॉज हे आपल्याला खिशातून टाकायचं आहे ग्रामरच्या नियमानुसार. इथं वॉज नाही आहे, कारण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वॉज येतो, म्हणजे टू बीचं रूप येतं, हे टू बी आहे. सो ऑब्जेक्ट प्लस टू बी, नाही का, प्लस या ठिकाणी मेक मेड, मेड क्रियापदाचं तिसरं रूप येतं. त्याच्यानंतर हा बाय येतो. त्याच्यानंतर सब्जेक्टची जी द्वितीय आहे ते येऊन जातं या ठिकाणी. आयचं होणार मी, आयचं होणार मी. जसं की ही मेड टी असं असतं, सो टी वॉज मेड बाय हिम, तर हीचं हिम झालं असतं. शी मेड टी, द टी वॉज मेड बाय हर, तर इथं शीचं हर झालं असतं. मग सब्जेक्टची या ठिकाणी द्वितीय आहे. सो ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस मी, हे या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. तर अशा पद्धतीने आपण शॉर्टकटमध्ये पॅसिव्ह व्हॉइस पण समजून घेतलेलं आहे. तर पुढचं वाक्य बघूया मित्रांनो, की मला चाव्या सापडल्या. सो आय फाउंड द कीज, आणि चाव्या मी सापडवल्या. बघा चाव्या मी सापडवल्या, इथं कीजला आपण ऑब्जेक्ट बिकम्स सब्जेक्ट, तर द कीज वेअर फाउंड बाय मी. तर चाव्या जास्त आहेत ना, म्हणून आपण वॉचच्या ऐवजी वेअर घेतलेला आहे. द कीज वेअर फाउंड, फाउंड तिसरं रूप फाउंड आहे, आणि बाय इथं आयचं द्वितीय येणार मी.
सो द कीज वेअर फाउंड बाय मी. तर अशा पद्धतीने हे दोन वाक्यांचा अर्थ सारखाच आहे, फक्त त्याचं ग्रामरच्या नियमानुसार हे ॲक्टिव्ह आहे आणि हे पॅसिव्ह आहे. चला बघूया पुढचं वाक्य. कधी कधी आपण म्हणतो लेट्स गो, म्हणजे त्याचा अर्थ होतो चला जाऊ, नाही का. आता लेट्सचा अर्थ होतो की चला, मग चला आणि मग पुढे क्रियापद घ्यायचं आहे. लेट्स आणि प्लस क्रियापदाचं पहिलं रूप, जसं की गो, वेन, गॉन, गोज, गोईंग असे क्रियापदाचे अनेक रूप आहेत, पण गो हे पहिलं रूप आहे म्हणून लेट्स गो. चला जाऊ, चला खाऊ, लेट्स ईट. लेट्सला सोडायचंच नाही मित्रांनो. जेव्हा आपण सर्वांना म्हणतो की चला हे करू, चला ते करू, चला अमकं करू, चला तमकं करू, त्यावेळेला तुम्हाला लेट्स वापरायचा आहे. सो चला सुरू करू, लेट्स स्टार्ट, नाही का, लेट्स स्टार्ट. तर पुढचं आहे डावीकडे वळा. आता इथं काय चला डावीकडे वळा असं म्हटलं असतं तर लेट्स टर्न लेफ्ट असं म्हटलं असतं आपण, पण इथं फक्त म्हटलं की डावीकडे वळा. सो टर्न लेफ्ट, वळा म्हणजे लेफ्ट, टर्न आणि डावीकडे म्हणजे लेफ्ट. तर या ठिकाणी हे उलटं का केलं मित्रांनो. डावीकडे जर असेल तर इथं लेफ्ट यायला पाहिजे आणि मग इथं वळा म्हणून टर्न यायला पाहिजे, असं काहींना वाटतं. सो मग वाक्य कसं झालं असतं, लेफ्ट टर्न. लेफ्ट टर्न नाही मित्रांनो. तर एखाद्याला आपण आज्ञा करत असतो त्यावेळेला क्रियापदाला पहिले घ्यायचं असतं, जसं की ईट म्हणजे खा, रन म्हणजे धाव. नुसतं रन म्हटलं तरी ती आज्ञा आहे मित्रांनो. रन, रन फास्ट, जोरात धाव. ईट फास्ट, नाही का. तर ईट म्हणजे खा, नाही का. राईट, राईट म्हणजे ली. लेसन, लेसन म्हणजे ऐक. आता लिसन म्हणजे ऐकणे पण होतो. बऱ्याच वेळेला आपण काय करतो मित्रांनो, गो आहे समजा, तर गोचा अर्थ काय सांगा बरं. तर आपण म्हणतो जाणे. ओके ठीक आहे, जाणे. मग वेंट म्हणजे काय, तर वेंटचा अर्थ पण आपण म्हणतो जाणे. गोईंग म्हणजे काय, तर गोईंगचा अर्थ पण आपल्याला एकच सांगतो आपण की जाणे. हा जाणे हा क्रियापदाचा मेन अर्थ झाला गोचा. गो म्हणजे जाणे, ते पण टू गो. टू लावला असेल तर इन्फिनिटिव्ह आहे. टू गो म्हणजे त्याची क्रिया होते जाण्याची. पण नुसता गो जर म्हटला तर त्याचा अर्थ जा पण होतो. जा म्हणजे निघ. नुसता ईट म्हटला तर खा पण होतो. तर ह्या पद्धतीने हे जे मित्रांनो हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता वेंट जर विचारलं तुम्हाला कोणी, तर वेंट तुम्ही सांगायला पाहिजे की वेंट म्हणजे गेला. वेंट म्हणजे गेला. जसं बी आपण म्हणतो की राम कुठे गेला, तर राम शाळेत गेला. तर आपण राम शाळेत जाणे असं म्हणतो का, नाही म्हणत ना. तर जसं मराठीत पण आपण भूतकाळात गेलाच म्हणतो, जाणे म्हणत नाही किंवा जा म्हणत नाही, तसं इंग्लिशमध्ये सुद्धा वेंटला आपण गेला हेच म्हणायचं शिकलो पाहिजे. आणि गोईंग म्हणजे तर गोईंग एक तर जात आहे किंवा जात होता किंवा जात असेल, या तिघांसोबत आहे. गोईंग म्हणजे काय, तर इज गोईंग, वॉज गोईंग किंवा विल बी गोईंग असं येणार आहे. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. गोईंग हा टू बीच्या सोबतच येणार. इज गोईंग, वॉज गोईंग, आर गोईंग, वेअर गोईंग ह्या पद्धतीने येणार, नाही का. वेंट असेल तर या ठिकाणी हॅड गॉन असतं एक तिसरं रूप क्रियापदाचं, गॉन. गॉन म्हणजे काय, गेलेला आहे, गेलेला होता किंवा गेलेला असेल किंवा गेलेला पण म्हणू शकतो आपण. तर अशा पद्धतीने हे क्रियापद समजून घेऊया. चला पुढचं वाक्य आहे. पुढचं वाक्य आहे बँकेच्या जवळ. कधी कधी आपण म्हणतो की पोस्ट ऑफिस कुठे आहे, तर बँकेच्या जवळ आहे. तर त्याच्याऐवजी आपण म्हणायचं नियर द बँक. तर नियर हे काय आहे, एक प्रकारे प्रिपोजिशन आहे. त्याच्यानंतर म्हणजे बँक कोणत्या पोझिशनला आहे ते सांगण्याचं काम. जसं की इथं बँकेच्या पाठीमागे म्हणजे पाठीमागे आहे पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस कुठे आहे माझा हा प्रश्न आहे. तर समजा तुम्ही उत्तर दिलं की बँकेच्या पाठीमागे, तर मग त्याचं तुम्ही उत्तर न देता इंग्लिशमध्ये द्यायचं बिहाइंड द बँक. तर बिहाइंडचा अर्थ होतो पाठीमागे, नियरचा अर्थ होतो च्या जवळ, बिहाइंडचा अर्थ होतो च्या पाठीमागे. बँकेच्या समोर इन फ्रंट ऑफ द बँक. बघा द बँक, द बँक, द बँक कॉमन येणार आहे. इथं प्रिपोजिशन चेंज झालेलं आहे. बँकेच्या समोर, एखाद्या व्यक्तीच्या समोर जर असेल तर या ठिकाणी इन फ्रंट ऑफ. आता मी तुमच्या समोर शिकवत आहे, सो आय एम टीचिंग इन फ्रंट ऑफ यू. तर ह्या पद्धतीने इन फ्रंट ऑफ हे आपल्याला पाठ असायला पाहिजे. बिहाइंड माहिती पाहिजे. हे छोटे छोटे शब्दच माहिती पाहिजे आणि हे एकदाच माहिती पाहिजे. हे परत परत येतात. जसं की शाळा कुठे आहे, आता मी बँक कुठे आहे असं विचारलं. एखादं म्हणजे शाळा कुठे आहे, इन फ्रंट ऑफ द बस स्टॉप. तर बस स्टॉपच्या समोर शाळा आहे. म्हणून आपण हे विसरायचं नाही. तू कुठे उभा आहे, इन फ्रंट ऑफ ट्री, मी झाडाच्या समोर उभा आहे. हे आपल्याला पाठच करून टाकायचं आहे मित्रांनो. दुसरं आहे बँकेच्या बाजूला, बिसाइड द बँक. बिसाइड शेजारी, बँकेच्या बाजूला असं जर असेल तर आपण बिसाइड वापरायचं आहे. चला बघूया पुढचं वाक्य. पुढचं वाक्य आहे भारत विरुद्ध पाकिस्तान. तर मी प्रश्न विचारतो की आज कोणाची मॅच आहे. मग तुम्ही म्हणायचं की इंडिया अगेन्स्ट पाकिस्तान. आज कोणाची मॅच आहे, ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट साऊथ आफ्रिका, नाही का. तर हे आपल्याला म्हणायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध, हे माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे टेबलावर. मोबाईल कुठे ठेवला, तर टेबलावर. मग सांगायचं टेबलावर म्हणण्यापेक्षा म्हणायचं ऑन द टेबल. ऑन द टेबल. एखादी वस्तू जर आपण स्पर्श करून ठेवली असेल, नाही का. आता दिस पेन इज ऑन द नोटबुक, हे आपण म्हणू शकतो. बघा ऑन द नोट, स्पर्श करून आहे. त्याच्यानंतर टेबलाखाली, अंडर द टेबल. अंडर म्हणजे पण खाली अर्थ होतो, अंडर द टेबल. पुढचं वाक्य आहे माझ्याशिवाय.
तर च्या शिवायचं असेल कोणाच्याही शिवाय तर विदाऊट वापरायचं आहे आपल्याला. आणि म्हणून माझ्यासाठी असेल तर माझ्यासाठी म्हणजे काय तर मी. सो विदाऊट मी हे म्हणायचं, विदाऊट आय नाही म्हणायचं, विदाऊट मी म्हणायचं. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे माझ्यासोबत. हां, तर सोबतचा अर्थ होतो की विथ मी. या ठिकाणी विदाऊट आहे, तर या ठिकाणी विथ मी आहे. सो माझ्यासोबत म्हणजे विथ मी. माझ्यासाठी फॉर, या कोणाच्या तरी साठी असेल तर फॉर शब्द वापरायचा आहे. माझ्यासाठी फॉर मी, तिच्यासाठी फॉर हर, त्याच्यासाठी फॉर हिम, त्यांच्यासाठी फॉर देम, गणेशसाठी फॉर गणेश, नाही का. तर ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर माझ्यामुळे बिकॉज ऑफ मी. आणि बिकॉज ऑफच्या ऐवजी ड्यू टू पण म्हणू शकतो आपण, ड्यू टू. बिकॉज ऑफचा अर्थ होतो की कारण की, असं पण होतं कारण की, बिकॉज ऑफ मी. माझ्यामुळे म्हणजे माझ्यामुळे, च्यामुळे किंवा कारण की, या दोन्ही अर्थाने बिकॉज ऑफ घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढचं आहे माझ्या बाजूला, बिसाइड मी, बिसाइड्स मी, या पद्धतीने माझ्या बाजूला. चला बघूया पुढचं वाक्य. मित्रांनो, अशा छोट्या शब्दांचा जो प्रयोग आहे तो आपण आजपासूनच करायला सुरू करूया. च्या ऐवजी इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफचा अर्थ होतो की चहाऐवजी. मी सकाळी चहाच्या ऐवजी कॉफी घेतो. सो आय टेक कॉफी इन्स्टेड ऑफ टी, असं म्हणू शकतो मी. आय टेक कॉफी इन्स्टेड ऑफ टी, नाही का, चहाच्या ऐवजी, नाही का. गणेशच्या ऐवजी रामला बोलव. सो कॉल गणेश, कॉल राम इन्स्टेड ऑफ गणेश, नाही का. माझ्या ऐवजी तू जा. सो गो यू इन्स्टेड ऑफ मी. तर ह्या पद्धतीने, अशा पद्धतीने इन्स्टेड ऑफचा होतो की एखाद्याच्या ऐवजी. जर असं शब्द प्रयोग करायचा असेल तर हे आपल्याला आलं पाहिजे, इन्स्टेड ऑफ. ओके ओके. त्याच्यानंतर असे असून सुद्धा, असं आपण म्हणतो बऱ्याच वेळेला, असे असून सुद्धा. सो इनस्पाईट ऑफ, इनस्पाईट ऑफ हे वापरायचं आपल्याला, इनस्पाईट ऑफ धिस, नाही का. असे असून सुद्धा मी कामावर गेलो. समजा कोणती तरी परिस्थिती आहे. सो इनस्पाईट ऑफ धिस आय वेंट टू वर्क. तर असं होतं तरी सुद्धा मी कामाला गेलो. ह्या पद्धतीचं वाक्याचं असेल इनस्पाईट ऑफ, नाही का. तर त्यानंतर च्या जागी, एखाद्याच्या जागी जर कोणती शब्द प्रयोग करायचा असेल तर इन प्लेस ऑफ, नाही का. इन प्लेस ऑफ, च्या जागी. म्हणजे एकाच्या जागी दुसरा कामावर गेला किंवा एकाच्या जागी दुसरा आला, तर हे आहे इन प्लेस ऑफ. त्याच्यानंतर माझ्या आधी, पुढचं आहे माझ्या आधी. तर माझ्या आधीचा अर्थ होतो की बिफोर मी, नाही का. तुझ्या आधी बिफोर यू. तुझ्या आधी तो आला. सो बिफोर यू ही केम. तर अशा पद्धतीने आपण बिफोर यू वापरू शकतो, बिफोर मी वापरू शकतो. तर बिफोरचा अर्थ होतो की अगोदर. आता अगोदर ये असं पण म्हटलं तरी चालेल. सो कम बिफोर, नाही का, म्हणजे वेळेच्या अगोदर ये, कम बिफोर द टाईम. त्याच्यानंतर हे आपल्याला आलं पाहिजे मित्रांनो, हे सोपे आहेत. हे जे प्रिपोजिशन्स आहेत हे आपल्याला पाठ असायला पाहिजे, कारण ते वाक्यामध्ये येत असतात मध्ये मध्ये. आपल्या आधी, सो बिफोर अस. तुझ्या आधी बिफोर यू, तिच्या आधी बिफोर हर, नाही का, त्याच्या आधी बिफोर हिम. तर त्यानंतर आहे पुढचं आहे आपल्या विरुद्ध, अगेन्स्ट अस. माझ्या विरुद्ध अगेन्स्ट मी, तुझ्या विरुद्ध अगेन्स्ट यू. तर या ठिकाणी अगेन्स्ट हा मगाशी आपण पाहिला होता की भारत विरुद्ध पाकिस्तान, इंडिया अगेन्स्ट पाकिस्तान. तर हे आपल्याला पाठ असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे आपल्या विरुद्ध अगेन्स्ट अस. गणेश आणि रामच्या मध्ये, गणेश आणि रामच्या मध्ये. सो बिटवीन गणेश अँड राम. तर बिटवीन सुरुवातीला घ्यायचं आहे, नाही का, गणेश आणि रामच्या मध्ये. गणेश अँड बिटवीन किंवा असं काही म्हणायचं नाही. गणेश अँड, आणीसाठी अँड घेतो, गणेश अँड राम बिटवीन असं आपण म्हणतो. सुरुवातीला आपली हीच चूक होते की आपल्याला जसं मराठी आहे तसं खाली शब्द लिहायचे, तसं नाही आहे. तर बिटवीन गणेश अँड राम. प्रिपोजिशन हे कधी येतं मित्रांनो, तर प्रिपोजिशन हे नेहमी शब्दाच्या नंतर येतं मराठीमध्ये. जसं की या ठिकाणी आपल्या आधी, जसं की आधी हे या आपल्या शब्दाच्या नंतर आलेलं आहे. पण इंग्लिशमध्ये उलटं होतं बघा, आधी पहिले आलं आहे, नंतर आपल्या हा नंतर आलेलं आहे बघा. सो बिफोर अस, ठीक आहे, बिफोर अस. जसं की या ठिकाणी च्या जागी, इन प्लेस ऑफ. माझ्या आधी, इथं आधी नंतर आहे, तर पण हे आधीचा अर्थ सांगणारा शब्द इंग्लिशमध्ये पहिलं येतो. माझ्यासोबत, नाही का. तर माझ्यासोबत जर असेल तर विथ मी असेल, तर मग सोबत हा शब्द पुढे येणार. सो विथ मी, नाही का. तर अशा पद्धतीने पुढचं आहे आपल्या भोवती, अराउंड अस. बघा इथं भोवती हे आहे आणि आपल्यासाठी शब्द आहे अस. सो आपल्या भोवती म्हणजे भोवती हा पुढे यायला पाहिजे, अराउंड अस. भोवती म्हणजे अराउंड, सभोवताली म्हणजे अराउंड. तर ह्या पद्धतीने अराउंड अस आहे. माझ्या भोवती असेल तर अराउंड मी, इथं काय होणार, मी येणार, अराउंड मी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या शब्दातून इंग्लिश बोलण्याची सुरुवात कशी करायची हे आपण बघितले. तर मित्रांनो, हे 420 वाक्य झालेले आहेत. ह्याचे आधीचे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवर
विजिट केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये गेल्यावर त्या ठिकाणी स्पोकन इंग्लिश प्रॅक्टिस असं एक प्लेलिस्ट आहे नावाची. तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही स्पोकन इंग्लिश प्रॅक्टिसमधले सगळे व्हिडिओ हे बघा आधीचे, तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही मला एक वाक्य कमेंटमध्ये सांगायचं आहे इंग्लिशमध्ये, ते तुम्ही कसं बोलणार. ठीक आहे. तर मी ते वाक्य या ठिकाणी लिहित आहे. तर ते वाक्य आहे, तुमच्यामुळे मी आहे. तुमच्यामुळे हे वाक्य मी या ठिकाणी लिहितोय, मी आहे. आता च्यामुळे याचा आपण इंग्लिश काय आहे हे पाहिलेलं आहे. तर हे वाक्य तुम्ही मला कमेंटमध्ये खाली करून सांगायचं आहे मित्रांनो, की तुमच्यामुळे मी आहे. तुमच्यामुळे मी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच एका दुसऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.